अपनी म्यूजिक के पग घुंघरू के पग घुंघरू मेरा नाचती के पग घुंघरू मेरा नाचती और हम नाचे इन घुंघरू के पग घुंघरू मेरा नाचती तीर भला किस काम का है जो तीर निशाने से झुके 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 के पग घुंघरू पग घुंघरू मेरा नाचती पग घुंघरू मेरा नाचती 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 के पग घुंघरू मेरा नाचती रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारो अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो
हे धीरज वसईकर मंडळाचे माजी अध्यक्ष आताचे आणि ह्यांची ही दुसरी यात्रा गिरनारची. पहिल्या यात्रेबद्दल आणि ह्या यात्रेबद्दल काय असं अनुभव किंवा काय सांगशील? अनुभव सांगायला गेलं म्हणजे पहिली यात्रा ही अविस्मरणीय यात्रा होती. तेव्हा कारण ती आमची पहिलीच गिरनारची यात्रा होती. एवढा मोठा म्हणजे डोंगर वगैरे कधीच चढलं नव्हतं आणि हे धुकं वारा त्याच्यात पाऊस, त्यामुळे तो अनुभव वेगळाच होता. जसं आपण स्वर्गामध्ये आलेलो आहेत असं फील होत होतं. पण यावर्षी आज आपण सर्वांना घेऊन आलो आणि चांगल्याच भावनेने आलो होतो. पण रोपवे बंद असल्यामुळे पाऊस जास्त होता, हवा पण जास्त होती, त्यामुळे सर्वांना घेऊन जाणे शक्य नव्हते. तरीसुद्धा सर्वांनी दर्शन घ्यावं इकडे आल्यानंतर. आता एवढ्या मोठ्या ठिकाणी आले दत्तांच्या ठिकाणी गिरनारला, तर त्यांनी येऊन दर्शन घ्यावं अशी सर्वांची इच्छा होती. पण काही सर्व वरती गेले, नंतर काही मध्येच राहिले, कारण खूपच खडकळ प्रवास आहे. तरीसुद्धा सर्वांनी मनावर म्हणजे निश्चय केला होता की आपण एवढ्या लांब आलेले आहेत, तर आपण श्री दत्तात्रेयांचं दर्शन घ्यावंच. आणि अजून म्हणजे एक म्हणजे आता आज हे आपला जो अनुभव होता की तो खूप सुंदर होता अनुभव, त्याच्याविषयी तुम्ही सांगितलं. पण लाईफमध्ये प्रत्येकाने एकदा असं ह्या गिरनार पर्वताला भेट द्यावी असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच वाटेल, कारण हा जो अनुभव आहे तो वेगळाच आहे. कारण आपण वारी करतो, इतर पदयात्रा करतो, इतर मंदिरात आपण भेट देतो, पण हा जे गिरनारचं श्री दत्तात्रेयांचं वरचं जे स्थान आहे त्याचं फिलिंग तर एकदम म्हणजे अविस्मरणीय आणि वेगळंच असतं. मयुरी, तुला ह्या पिकनिकबद्दल किंवा ह्या सहलीबद्दल काय म्हणायचं आहे की काय कसं वाटलं काय? सो हा जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता. ॲक्च्युली आधी आम्हाला खूप टेन्शन आलेलं की 10,000 पायऱ्या मी कसं चढणार आहे, कारण माझी बॉडी तेवढी स्ट्रॉंग नाही आहे की 10,000 पायऱ्या मी चढू शकेन. पण रोपवे पण बंद होता, देवाला आम्हाला चालतच न्यायचं होतं, तर आम्ही चालतच गेलो. पाय भरपूर दुखले, पण जो वरती गेल्यावर जो नजारा असतो किंवा जे काही आपल्याला बघायला मिळतं ते एवढं अप्रतिम असतं की सगळं आपलं क्षीण आपलं सगळं विसरून जातो आपण आणि छान आपण त्या निसर्गामध्ये छान विलीन होऊन जातो. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. थोडा त्रास झाला, बट कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, त्यामुळे खूप छान झाला प्रवास. पण लाईफमध्ये कधी एन्जॉय असा एकदा तरी आला पाहिजे की नाही? अजिबातच नाही. 10,000 पायऱ्या म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या वरती डोंगरावर मी गेलेले. तर वरती म्हणजे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो आपण ढगात झोपतो म्हणजे ढगात जातो, तर खऱ्या अर्थाने आम्ही ढगात गेलेलो, कारण आम्ही ढगाच्या वरती होतो. चारी बाजूने फक्त ढग आणि आम्ही, बस, बाकी काही नाही. सो खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप छान. सगळ्यांनी नक्की गिरनारला एकदा तरी भेट द्या. हाय विश्वनाथ, ही तुझी पहिली गिरनार यात्रा आणि तू जोड्याने म्हणजे बायकोबरोबर आला होतास, तर काय अनुभवाबद्दल काय सांगशील? अनुभव सांगायला गेलं तर खूपच म्हणजे नवीन एक्सपिरियन्स आणि कसं पहिल्यांदा असं 10,000 पायऱ्या चढून जात होतो. एवढ्या कधी आपण चढण केली नव्हती. आम्ही जास्त सगळ्यात जीवदान जातो, एकुराला जातो, तेवढंच चढतो. एवढ्या 10,000 पायऱ्या जायचं आणि मेन म्हणजे सगळ्यात म्हणजे माझा हार्टचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी चढेल की नाही की मला इश्यू होईल. आणि माझी मिसेस आहे गीतांजली, तिला पण थोडा पायाचा इश्यू आहे, तिचा वेट आहे, जास्त नाही चढू शकत, तिला दम लागतो चढताना. तरी पण आम्ही कसं आधी प्लॅनिंग होतं की रोपवेनं जायचं अर्ध अंबाजीपर्यंत, त्याच्या पुढे यायचं. त्यामुळे आमच्या मनात थोडं समजा की अर्ध तरी आम्ही तिकडे पुढे जाऊ. पण काय झालं, पावसाचं खराब वातावरणामुळे रोपवे बंद होता. त्यामुळे आता पूर्ण आपल्याला चढून जायचं होतं. आता देवाच्या मनात तसं होतं, म्हणून ते बहुतेक रोपवे बंद असेल आणि आमचा अनुभव घ्यायचा होता पूर्ण 10,000 पायऱ्यांचा, म्हणून तो आम्हाला मिळाला. ठीक आहे, चढलो व्यवस्थित, पण येताना थोडा त्रास झाला. माझी मिसेसला थोडा पायाला क्रॅम्प आले आणि दोन्ही पाय तिचे एकदम हे झाले. काहीच म्हणजे तिला एक पावली पुढे टाकता येईना. पण सांगतो ना, देवाची कृपा असते, कसं करून तो आणतोच. आणि दत्तगुरूची कृपा, आम्ही व्यवस्थित खाली उतरलो आणि खूप छान होता एक्सपिरियन्सचा अनुभव होता. खूप आणि आयुष्यात हा पहिल्यांदा अनुभव मी प्रत्येकाने माझ्यामध्ये गेलं तर आयुष्यात घ्यायला पाहिजे गिरनारचा. खूप छान होता. धन्यवाद. या आहेत गीतांजली वैद्य, त्यांनी सुद्धा यावर्षीचा अनुभव त्यांचा पहिला आहे. तर गिरनार यात्रेबद्दल तुम्ही काय म्हणाल? दत्त संप्रदायाचे दत्ताचे 3.5 पीठ आहेत, त्यापैकी 2.5 मी केले होते. त्यातलं एक गांगणापूर, औदुंबर
गांगणापूर, अक्कलकोट, गिरनार आणि औदुंबर ते 2.5 तर माझे झाले होते. पण गिरनारला जायची खूप मनापासून इच्छा होती, पण ते करणं शक्य असेल असं मला वाटलं नव्हतं. पण आमच्या मंडळाच्या वतीने तो योग आमचा घडून आला आणि आम्ही गिरनारला गेलो. चढायचं नाही चढायचं, माझ्या मिस्टरांना थोडासा हार्टचा त्रास आहे. 5000 पायऱ्या चढल्यावर त्यांना असं वाटायला लागलं की आपण परत जाऊया. परत थोडा मी बोलली चला आपण बाबांना नमस्कार करूया आणि मग निघूया. पण जेव्हा त्यांच्या त्या पर्वतला मी नमस्कार करायला गेली तर अगदी मनातून असं वाटायला लागलं की आपण पुन्हा इथे येऊ शकत नाही, आलो आहे तर आपल्याला जायलाच पाहिजे परत. आणि खरंच गेल्यावर असं वाटलं ना जसं की स्वर्गात आलं आणि एक माऊलीने खूप म्हणजे माऊलींच्या कृपेने एक स्वर्गात गेल्याचा अनुभूती आम्हाला मिळाली. खूप छान वाटलं, खूप मनापासून खूप छान वाटलं आणि मंडळाने आमची शेवटपर्यंत साथ दिली. खूप छान झालं. जय गिरनारी, जय गिरनारी. हा आशुतोष राऊत ह्याची हे दुसरी यात्रा. तुला पहिल्या यात्रेबद्दल आणि ह्या यात्रेबद्दल काय अनुभव सांगशील? पहिली यात्रा म्हणायचं गेलं तर आम्ही अवघे 17 जण होतो त्यात फक्त पुरुष म्हणजे जेंट्स होते फक्त. आणि यावेळी लहान मुलांसकट महिला वर्ग होतो आणि त्या महिला वर्गांचं मी कौतुक करेन की त्यांची सुरुवातीला ते घाबरले होते की आमचं रोपवे नाही ते आम्ही कसं चढू, पण त्यांनी करून दाखवलं. बोलतात ना एक नारी कुछ भी कर सकती है, त्या प्रकारे हे. आणि लहान मुलांचं पण एवढंच कौतुक की लहान मुलं आमच्यापेक्षा पुढे होते. पहिल्यापेक्षा यावेळी वारा आणि पाऊस खूप होता, त्यामुळे अनुभव एकदम वेगळाच होता आणि आनंद होता. आणि तितकाच उतरताना म्हणजे पहिल्यापेक्षा खूप त्रास झाला, पण खूप मजा आली. एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणता येईल. हे आमचे पदयात्री मेंबर श्री अमोल घरत यांनी मागच्या वेळेला हे गिरनार यात्रा केली होती आणि ह्या वेळेलाही त्यांनी केली आहे. या मागच्या वेळेला त्यांनी आम्ही सगळं सिंगल होतो, ह्या वेळेला फॅमिली सकट आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीला घेऊनसुद्धा त्यांनी डोक्यावर खांद्यावर बसून त्यांनी गिरनार यात्रा करून घेतली. तर हे आपल्या त्याचे 2 शब्द सांगतील अनुभवाचे. नमस्कार, मी अमोल घरत बोलतो. हा अनुभव खरोखरच न विसरण्यासारखा आहे आणि हे सर्व देवाने सुचवले असं समजायचं. कारण एवढं कधी शक्य होत नाही, परंतु हे करताना कधी थकवा नाही वाटला. हा आनंद भरपूर आहे. ओम साईराम. हे मिस्टर मनोज बसवत हे आमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा आलेत आणि त्यांची गिरनार यात्रासुद्धा पहिलीच आहे. तर ह्या तुमच्या ह्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल? आता खरं म्हटलं तर प्रथम मी या म्हणजे ह्या ग्रुपला जॉईन झालो आहे. साई सेवा मंडळ जे दातीवरे जे एक मंडळ आहे, पदयात्रा जे मंडळ आहे, ह्या पदयात्रेच्या साई कृपा जे मंडळ आहे पदयात्रा, त्याच्यामध्ये मी फर्स्ट टाईम म्हणजे इन्व्हॉल्व झालो आहे. आणि तुम्ही गिरनारचा जर अनुभव म्हणाल ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर या पदयात्रेच्या ग्रुपमध्ये, तर अप्रतिम म्हणजे माझ्याकडे तर शब्दच नाही आहेत की म्हणजे प्रवास एकंदरीत तो म्हणजे गिरनारचा यात्रा आणि ह्यांचा सगळ्यांचा सहभाग आणि जे आयोजक आहेत त्यांनी एवढी सुंदर प्रकारे म्हणजे व्यवस्था केली होती, प्रश्नच नाही. म्हणजे कुठे असं कमी भासलं नाही. आणि सर्वप्रथम ह्या सगळ्या लोकांचा मी आभार मानेन. आणि या व्यवस्थापकाबद्दल ठीक आहे, पण तुमचा तो गिरनारचा जो पावसाचा अनुभव आणि चढण्याचा अनुभव सांगा. पावसाचा अनुभव आणि जो चढण्याचा जो अनुभव होता तो म्हणजे मी म्हणेन माझ्या आयुष्यामध्ये असा हा अनुभव मरेपर्यंत विसरणार नाही. आणि जी आयोजक होते किंवा जे ग्रुप होता आमचा, त्या लोकांनी एवढं चांगलं कोऑपरेट केलं की कोणालाही पाठीमागं न ठेवता सगळ्यांना सोबत घेऊन जात होते. आणि एवढं धुकं होतं, एवढा वारा होता आणि त्याच्यातून हा जो प्रवास झाला आणि ही जी यात्रा झाली ही एकदम सफळ यात्रा झाली. आणि ह्या सगळ्यांचे मी पुन्हा आभार मानेन. आणि पुन्हा एकदा कधी ह्या लोकांनी जर का पिकनिक काढत असेल, हा जो ग्रुप पिकनिक काढत असेल, ह्या ग्रुपमध्ये आणि ह्या पिकनिकमध्ये त्यांच्या नक्की सामील होईन आणि नक्की सहभागी होईन. त्यांनी जर का खरोखर संधी दिली तर नक्कीच मी आता सोनं करेन. धन्यवाद. श्रद्धा बसवत पहिल्यांदा यात्रा केली आहे ती. आणि दुसरं म्हणजे त्यांचा अनुभव आपण घेऊया इथे. खूप मस्त अनुभव आहे. सगळे लोक खूप प्रेमळ आहेत, सगळे समजून घेतात आणि जिथे आम्ही उतरतो, ज्या स्पॉटला उतरतो तिथे सगळे एकत्र हे सगळे समजून घेतात वगैरे, ते विषय वेगळा आहे. तुम्हाला फक्त तुमच्या गिरनार पर्वतावर चढणं
इकडचं वातावरण त्याचा अनुभव सांगा. वातावरण खूप छान आहे आणि रस्ते असे आहेत की म्हणजे एकेका ठिकाणी असं वाटतं की बस आता इथून रिटर्न जायचं आहे. पण या आहेत अनुराधा मेहेर. नमस्कार. माझ्या अर्धांगिनी. त्यांची खूप इच्छा होती पूर्वीपासून की गिरनार यात्रा करावी म्हणून, पण तसा योग कधी आलाच नव्हता. यावेळेला जेव्हा आम्ही ठरवलं की सगळ्या पुरुष मंडळांनी गिरनार पर्वत पुन्हा चढायचं आहे, तर ह्या आमच्या मागे लागल्या. तर आम्हालाही लेडीजसाठी घ्या म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांना त्याच्यात सहभागी करून घेतलं. तर त्या त्यांचा ह्या अनुभव सांगतील गिरनार पर्वतावर. तर ह्याने सांगितलेलं की सगळ्या लेडीज ह्या जास्त होत्या, त्यामुळे प्रत्येकाचा वेग हा माहीत नव्हता. त्यामुळे हे म्हणाले की रोपवे कंपल्सरी आहे आणि मला मनापासून असं वाटत होतं की देवा रोपवे नको, मला चालतच जायचं आहे, मला चालतच जायचं तुझ्याकडे. आणि मी सारखी देवाकडे प्रार्थना करत होती, देवा एक दिवस रोपवे बंद असू दे आणि आम्हाला सगळ्यांना चालत येऊ दे, म्हणजे मला तरी चालत येऊ दे. आणि साईंची कृपा की रोपवे बंद होता आणि आम्हाला सगळ्यांना चालण्याचा अनुभव मिळाला. वाटलं नव्हतं एवढं चालू आणि एवढं उतरू असं, पण छान झालं. असं वाटलं माऊली आपल्याला घेऊन जाते आणि तीच आम्हाला घेऊन गेली आणि उतरून घेऊन पण आली. सगळेजण सुखरूप गेलो आणि सुखरूप. पर्वतावरील वातावरणाबद्दल तुम्ही काय म्हणाल? पर्वतावरील वातावरण म्हणजे असं वाटलं जसं काय मी स्वर्गातच आहे, स्वर्गात जाऊन आले असं वाटलं. स्वर्गाचा अनुभव आम्हाला तिकडे उपभोगायला मिळाला. पण तुम्हाला असं वाटलं की स्वर्गात जाऊन पुन्हा परत आलात असं वाटलं का? वाटलं. नक्की नक्की. ओके, धन्यवाद. थँक्यू. हे दिनकर भाऊ आणि त्यांच्या मिसेस माधुरी, ह्या मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही गिरनार यात्रेला आलात, मागच्या वेळेला नव्हतात. तर अनुभव काय म्हणता तुमचा? खरं म्हणजे माझा उद्देश देवाचा भेटणे हेच होतं, पण माझी अर्धांगिनी वगैरे एका म्हणजे विरारला समजा आम्ही गेलो ते एक बिल्डिंग 4 मजली बिल्डिंग चढायला सांगितलं तरी नाही, मी नाही येणार, मी खाली राहते, तुम्ही बॅगवरती घेत. पण आज अशी अतिशयोक्ती वाटते की म्हणजे एवढा गिरनार असे डोंगर चढले तर म्हणजे खरं नाही वाटलं. आमच्या नाते किंवा ह्यांना पण नाही वाटणार. म्हणजे आता त्या लोकांना कारणपणे भेटलं की तू एवढी गिरनार डोंगर चढू शकतेस आणि आता मग आम्हाला का नाही भेटू शकत, एवढं ती सांगणार आहे. आणि मंडळाच्या बाबतीत सांगितलं तर म्हणजे त्यांची सेवा आणि ह्या आहे ना आम्ही पिकनिकला पण जातो किंवा हे करतो, पण या आता एकत्र आलो आणि त्यांची सेवा बघूनच म्हणजे विशेष आणि मी पण धन्यवाद झाले. गिरनार पर्वतावरचा जो पाऊस आणि ढगाळ वातावरण त्याचा अनुभव कसा वाटला? निसर्गाने ते साथ दिलीच, पण या मंडळाने एकदम सेवा करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे मग भीती आणि काहीच नाही, ते त्याचे जेव्हा ते आपल्याला साथ दिली. ओके, धन्यवाद. आपण तिकडे बसू ना, मम्मीकडे बसू, मी पण येतो. मम्मीकडे बसू ना, ते साथ नाही काय मम्मीकडे बसू ना, माझ्या मंदिर बसू.
साई दर्शनाला रे चल जाऊ रे साई दर्शनाला साई दर्शनाला रे चल जाऊ रे साई दर्शनाला चल जाऊ रे साई दर्शनाला रे चल जाऊ रे साई दर्शनाला बाबा ने बोला है सबका मालिक करे बाबा ने बोला है सबका मालिक बाबा ने बोला है सबका मालिक करे बाबा ने बोला है सबका मालिक करे जाओ रे साई दर्शनाला रे चल जाओ रे साई दर्शनाला चल जाओ रे साई दर्शनाला रे चल जाओ रे साई दर्शनाला चल जाओ रे साई दर्शनाला रे चल जाओ रे साई दर्शनाला चल जाओ रे नाही बसला
ए तू बर्ड्स किती बघितले? बर्ड्स खूप बघितले. आणि ॲनिमल्स खूप बघितले. आणि टायगर करतो कसा? टायगर कसं करतो? लॉयन असा करतो? असं करतो लॉयन? बापरे, असा? हो 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 हो. वा वा वा. आणि तुला मजा आली? तुला मजा आली का? खूप मजा वाटलं. पुन्हा येणार तू असा? आणि आपण डोंगरावर गेलो तिकडे कसं वाटलं? डोंगरावर गेलो तर कसं वाटलं? मजा आली? पावसात भिजली तू? हो. आणि हे थंडी पण लागली. पण स्वेटर घातला होता ना तू? रेनकोट घातला होता ना?
तरी पण थंडी लागली. भिजली तू? हो हो मजा आली ना. तेरी क्या ही बात है, भोले शंकरा तेरी क्या ही बात है, दूर होके भी तो साथ है, ओ दूर होके भी तो साथ है। खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण, तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। है मेरा और तू ही रहेगा, मेरी हर गलती को तू हंस कर सहेगा, तेरे जाप से मन का उड़ गया है रे पंछी, सब तेरी बदौलत है आज रघुवंशी। तू सूक्ष्म है और तू ही विशाल है, तू उत्तर है और तू ही सवाल है, तू ही है सत्या बाकी जिंदगी भी ना सकी है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। यावद् उमानाथ पादारविन्दं भजन्ति लोके परिवानराणां, न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम्
प्रसिद्ध प्रभु सर्वभूतादिवासम। ध्यान में है मगन तन पे ओढ़ के रचोली, मुझे अपने रंग में रंग दे संग खेल मेरे होली। आसन है नीचे ना है कोई खटोली, मुझे अपने रंग में रंग दे संग खेल मेरे होली। बस भी करो अब मेरे शंकरा, भांग रगड़ के बोलिए गौरा, तुम नहीं रजे हो गोरा लौट के रची है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, 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 लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा। काय झाडी काय डोंगर काय हॉटेल, सारखोक्यामध्ये हाय ग, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल, सारखोक्यामध्ये हाय ग।
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् दिन बुलाए आएंगे शाम रहना पाएंगे तेरी पीड़ा तेरे दुख शाम सहना पाएंगे दिन बुलाए आएंगे शाम रहना पाएंगे तेरी पीड़ा तेरे दुख शाम सहना पाएंगे आस खास पूरी बंद करके आँखों को दिल से तुम बुलाओ तो सही कौन कहते हैं भगवान आते नहीं लोग मीरा के जैसे बुलाते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं लोग मीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् कोई छोटा ना बड़ा सब बराबर है यहाँ राम के हैं हम सभी राम सबके हैं यहाँ मन में श्रद्धा हो अगर तो मना वो ना करे चाहे झूठा ही सही भोग वो स्वीकार ले